आज आपण अधिक मासातला अध्याय 7वा पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हा सर्वांचं पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मी ही जे 1 ते 30 अध्याय जे आहे ह्या चॅनलवर टाकणार आहे, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं। पण अजूनही जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण एकूण 1 ते 30 अध्याय जे आहे अधिक मासाचे या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यामुळं आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा। चला सुरू करूया। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः। श्री राम जय राम राघवा, पतित पावना रमाधवा, करुणानिधे दयार्णवा, देवाधिवा दीनबंधो, तव चरण सरोजी मीन, राहो सदा होनी मन, ऐसे देई मज वरदान, कृपा निधान राघवा, तव कुपाबळे समस्त, वदेन म्हणतेसे हा ग्रंथ, पूर्वी माझा मनोरथ, कृपावंत दिनाचा, श्रीरुवाच देवेश्वर रमानाथ, पुनर्दि फलवंद, यथ येन कृतोदीप्य विस्ते किच पातक, लक्ष्मी म्हणे हो देवा, प्रश्नाशर परिसावा, पूनदीप दाना ते परिसावा, कृपा करुणी सावमिया, मागील अध्यायी कथन, दीप सरसाविता जान, मार्जार गेला उद्धरून, नवल विधान ऐकिले, तरी दीप सरस्विता, इतुके पुण्यजी तत्वता, मग दीपाते विद्वसिता, कवन वार्ता तयाची, ऐसा प्रश्नाशर रमेचा, आकर्णून वदे स्ववाचा, स्वामी जो दीनजनाचा, वदता झाला ते काळी, श्रीकृष्ण उवाच, पुनरक्ष प्रवक्षमी, दीपस्य फलतुमं, दीपिद्वसने, पुण्यं सर्वनाश्यति यकृतं, मग वदे वासुदेवा, एके दीप विध्वसनाचा प्रभाव, ए विषयीची इतिहास पाहा हो, श्रवण करा हो आदरे, पूर्वी मधुवनाचे ठाई, एक सामवेदी विप्र असे पाही, शांकली नाम दया देही, असे निज गृही आनंदे, सदाचारी सुचिस्मत्त, स्नान संध्या वेद पारंगत, देवार्चनी नित्यरथ, पुराण सांगत स्वगृही, दृष्ट प्रतिगृह न घे कवनाचा, उपार्जना नसे दीनवाचा, स्वधर्म पाळून नेमाचा, काळक्रमने चालवित, तया ते भार्या उभयंता दोघी, विमलिका सुशिला पाही, एकमय वर्तदी त्रिवग्रही, नसे काही विपरीत, तया माझी ज्येष्ठ सुशिला, सदा सादर पतिवचनाला, अंतर पडोने दिवाचेला, परम तत्पर दिवसशिनी निशी, त्यावरी अतीत अभ्यागत, कथा पुरण श्रवण करी नित्य, गृहचारीची नित्य निमित्त, असे चालवीत यथा विभागे, ज्यावेळी प्रसंग पडे जैसा, संसार प्रसंग चालवी तैसा, सत्कर्मी लावित से वैसा, क्रमित ऐसा काळपये, धन्य धन्य ऐशी कामिनी, पतिव्रता शिरोमणी, सदा सादर प्रतिभजनी, पूर्व पुण्य लादिजे, धन्यतयाचा संसार, जेने पूर्वी अर्चिला रमावर, म्हणून ऐसे संसार, करणे घडे तयाते, नाही तरी दुर्मुखी भार्या, मिळता संसार गेला वाया, तेथे पुण्य मार्गाची क्रिया, तया प्राणिया कोठुनी, परी ऐसी नव्हे ती सुशिला, परम प्रतिव्रता मंगला, ऐसीचे नाम घेता आगळा, दोषमळ परिहरती, तव कवन एक अवसरी, पुराण श्रवणी बैसे ते नारी, तव येथे अधिक मास परी, केले निर्धारी श्रवण, मग नीच ध्यास धरुनी मनी, परम विनीत होऊनी, भ्रताराते बोलत सेवानी, मधुर वचनी तेंदवा, भगवत मिच्छामी, क्रोधम कर्तुचारहसी, अद्य पुण्य दिवसो लोको याती, रवे सुता, हे नाथ हे स्वामी देवा, आज कवन पर्वणीचा, ठेवा सर्व जनाचा मिळून थवा, जाती रेवती रसनानर्थ,
जरी कृपा करुणिया मज, आज्ञा दिदलिया सहज. तरी स्नाना जाऊन या चोज, निरखू आज निज नयी. ऐकुनी ऐसी मंजुळवाणी, शांकली बोले ते शनी. म्हणे आजियेचे पर्वणी, प्राप्त झाला मळमास. हात व पुरुषोत्तम मास, म्हणून जन जाता स्नानास. हे व्रत करावे सायास, धरुणी हव्यास निजमनी. एक मासवरी चालविंता नेम, तरी सकळ पापे होती भस्म. संतुष्टुनी पुरुषोत्तम, पावती आराम सौपदी. शांकली रुवाच, शृणभद्रे प्रवर्षामि यदर्थ यती नांगरा. असंक्रात समायोत स्मास, श्रीपती वल्लभ. तरी माझी आज्ञेवरी, तू ह्या व्रताते स्वीकारी. प्रातस्नान करून आदरी, दीपदाना ती करे सुशिली. ऐसी आज्ञा होता ते काळी, परमहर्षयुक्त झाली ते बाळी. मग नमन करुणी गंगाजळी, स्नान लागी पातली. स्नान करून यथाविधी, परतुनी आली गृहासंधी. करून देवार्चन विधी, दीपदान संधी पाहत. तव येणे प्रकारे जाना, प्रथम दिवशी करीती झाली अंगना. पासून या द्वितीय दिना, यथानुक्रमेत करीतसे. ताम्रपात्री सुकृतेसी, दीप ठेवितेसे सयासी. तया तळवटी मुरुणमय कुंभासी, भरून ठेवितसी आदरे. मग तयाची पूजा विधियुक्ते, करून पाचारी ब्राह्मणाते. तयाची पूजा करून नमस्ते, दक्षिणेसहित अर्पितसे. श्रोते घेतील अशंका ऐसी, की विव्यंदता मृत्तिका कुंभासी. न चाले अवंतर धातुसी, म्हणून मृण्मयासी वदलेती. ऐसी आशंकना श्रोते चतुर, घेता ऐका हो प्रत्युत्तर. तरी दरिद्र व्यथा ऐसी थोर, नसे निर्धार जगाते. म्हणून ती सुशिला पाही, दरिद्र व्याप्त निर्जगृही. इतर धातूचा स्पर्श तोही नाही, मृत्तिका पात्रे या लागी. जयावरी कृपाश्रीची, तयाने कीजे इतर धातूची. यदर्थी वार्ता संशयाची, मना नानी जय श्रोते हो. ऐसे करिता व्रताचरण, सुशिला नित्य करी आपण. तव सात्पन भाव मनी संकल्पून, करीतसे विघ्न विमला पै. व्रत करीते नाम सुशिला, नामासारखे करीने अचळा. दुजी ते नाम धान विमळा, परिद्वेष कल्लोळ हृदय वसे. एका पुरुषाते दोघी नारी, पाहता दोघीची विपरीत परी. एक मळा ते त्यागी स्वीकारी, हे खून चतुरी जाणीजे. असो ते विमळ नारी, निषेधीने टपससे निर्धारी. जेवी मुष्का लागी अंतरी, बिडाळकू जैसा. तैशापुरी अहोरात्री, जपतसे ते सुंदरी. मत्सर धरून अंतरी, विघ्ना लागे उदित. पहा दुर्जनाचा स्वभाव, दुजी अंधेचे करावो अपावो. हा तरी सहजी स्वभाव, अंग प्रभाव दुर्जनाचा. या लांगी श्री रघुपती, नको हे दुर्जनाची संगती. तात्काळ भ्रमे समती, लागता संगती तयाच्या. ऐसे जपत असता विमळेस, संधी साधे मासार्ध दिवस. तव सुशिला गेली स्नानास, लक्ष्मी दिवस एकादशी. सिद्ध करुणी दीप पान, मग गेली स्नान लागून. तव येरी काय करी कारण, दीप मालवून विझविला. दीपघृताते उलंडिले, रिक्त पात्र करून ठेविले. ऐसे करिता ते वेळे, तो स्नानहून आली सुशिला. करुणी देवदेवार्चन, म्हणे द्यावे आता दीपदान. नेत्री पाहे जे विलोकून, तो घृते सहित विझोनी दीप गेला. चिंती म्हणे मार्जार करणी, करुणी गेले यक्षिणी. पोन साहित्य मिळवूनी, करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्ययी होत जाय, एरी म्हणे होतसे काय.
घडत असे जो पर्याय विदित नव्हे तो येथे. एशिया परिते विमळा पाही कर्म करुणी विचरे स्वगृही. सुशिळा खेद करी हृदयी म्हणे कवन आपाई प्रवर्तला. नेनो जन्मातरींचा ठेवा मज कैचे घडेल पुण्य देवा. हे जनार्दना माधवा कवन उपया करू मी. ऐसी चिंता करिता ते कामिनी जपत बैसली ते शनी. तो नित्य प्रकार करणी करून गेली विमळा ती. परितया दिनी काय झाले विमलेने मनी जाणितिले. म्हणून घृत पात्री भरून ठेविले उर्वरित स्नेह दीपाचे. हे पाहून आपले नैनी खेद करीती झाली मनी. म्हणे देवदेवा चक्रपाणी यासी या लागुनी करू काय. वृत्तात सांगितला भ्रातरासी तो तव विहित धर्म नाही नो हे मजसी. सवती मत्सर म्हणून तयासी निज मानसी क्रोध भरले. ऐसे विचारून अंतरी काही न बोले ते सुंदरी. कुसुम सुनी राहे अंतरी गृहाचारी वर्ततसे. येणे प्रकारे करून व्रत करीती झाली संपूर्ण. करुणिया उद्यापन जाण ब्राह्मण संतर्पण यथाविधी. संपूर्ण एक मास भरता काय प्रवर्तली कथा. तिघे पुत्रे विमळेसी असता मृत्यूपंथा ते गेले. एका मागे एक मरण पावले हो सम्यक. नेत्र जाऊनी अंधत्व देख तेही देख पावली. नेत्री न दिसेची काही चाचपीत वावरे स्वगृही. मग आठवीतसे हृदयी शेषशायी परमात्मा. हृदयी परम गहीवरून मग आठवी पूर्वकर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन जाणून कर्म हे केले. मी तव अपराधी बहुत पुढे केवी होय माझा प्रांत. म्हणून तळमळे हृदयात नशी दिवस तळमळी. आधी कर्म जैसे करावे तात्काळ लागे ते भोगावे. पुढे यमयातना ते स्वभावे न चुके कल्पांत काळी. या लांगी विवेके करुणी सावध वर्तावे हो जनी. पुढे अवघड यम जाचनी नरक विद्यानी सुटेना. व्यासाधिक महाऋषी वाल्मिकाती तपोराशी. पुराणे करून ठेवली जगाशी तरनो पायासी निधारी. परी जग हे अलगट मोठे कोणी न जाती त्यात वाटे. म्हणून दुःखी होती अचाटे जातात वाटे यमपुराच्या. असो ते विमळा सुंदरी दिवसानिशी खेद करी. म्हणे धन्यतेची नारी भ्रतार आज्ञेने वर्तत. मी तव आभागी मोठी परमदैवाची करंटी. नेने काही हातवटी व्रतदाने उद्यापने. ऐसे करिता चिंता कालांतरे मी मृत्यूपंथा. पावती झाली ते तत्वता यमव्यथा दारुण. यमदूती नेले मारित चित्रगुप्ते काढिले लिखित. मग ते जाचनी नित्य भोगावीत तीयते. दारुण ते यमयातना शास्त्रे बोलिली प्रकरणाना. तदनुसार ते कामिनी भोगिती झाली दुःखाते. आठवून आपुले आचरण अट्टेहासे रडे आपण. परी तेथे सोडविता कवन असे जाण सांग पा. सोयरे आणि आप्त पाही हे तव राहती ठाईचे ठाई. परी तेथीची न जाणती सोयी पडिती अपायी प्राणिया. मिळून आप्तवर्ग सकळ घृत शकर्षेचे मारिती कवळ. म्हणती उत्तम प्रकारे काळ क्रमिला याची असंगती. सर्व सुखाचे सांगती शेवटी कोणी कामा नयेती. ही तव जनाची असे प्रवृत्ती जाणती हिताहित. कोणीही म्हणती ऐसे परलोकी सार्थक करी हव्यासे. ऐशिया लागे उपदेशे न सांगती कोणीही. जरी ऐसा करीती उपदेश मग सकळही लागती पुण्यपंथास. तव यमपुरी पडता वोस
म्हणून पुण्य मार्गास नेनती. असो ते विमला सुंदरी, यातना भोगुनिया भारी. मग टाकली नरक अघोरी, कुंभपाकी ते. ऐशी ते कुंभपाकी पडत, रोखाती झाली भोग प्राप्त. क्रमिंता वर्षे गणित, 36 सहर्ष गर्जनापये. दीपनिर्नाश सद्यो, विमला दुःखित भवत. तस्या पुत्रतयं नष्ट मध्यम समुपागता. अधिघ्ये तैव कालेन निधन समुपागता. त्रिश्वसरस्रपी रोखे नरके स्थिता. मग जन्मा घातली ग्राम सुकरी. मग व्याघ्र जन्मा दुसरी, शृगार जन्म तिसरी. वडवाघळी चौथी पे, पुन्हा मानव देह पावून. निषादी झाली ते कमीन, तेथे हिंसा कर्म दारुण. घडले जाणते ते, मग मीन होऊन या जळी. तिल्लोकरदकांत तळमळी, तयावरी ते घार झाली. आकाश पोकळी फिरत, ऐसे जन्म भोग भोगिता. परम कष्ट झाले तत्वता, नको नको हे जन्म व्यथा. श्री रघुनाथा घडू देऊ, यापरी दीप विध्वंस. तेची कथिले होय कारण, ऐका पुढील कथन. सुशिलेचे कैसे ते, काळांतरे करुणा जाण. तेही पावली ऐसे मरण, विष्णुदूती विमानी वाहून. नेले पेते ते. एवं तया विमल यादीपप्रशमक्लफलं, प्राप्तं दुःखं वियोगेनं. सुशीला सद्गतिं नारी वापी नरो वापी, य करोति मल्लिमुलच्चे. स्नान वा दीपक व्यापी विप्र सेवनमेवच, यालांगी पुरुष अथवा नारी. व्रत की जे हो निर्धारी, ये कलियोगा माझारी. उपाव श्री हरी पै केला, परम दयाळू दीननाथ. ब्रीद सत्य करावया व्रत, होऊन्या कृपावंत. आदरे सांगत लक्ष्मीसी, एवं दोघी स्त्रियाची दोन गती. एक सद्गती एक अधोगती, परिशांकली ते कवनगती. ऐकी जे पुढती श्रोते जन, दोघी स्त्रिया पावता निधन. चिंती उदास तो ब्राह्मण, तिघे पुत्र पावले मरण. पुढे संतान नसेची, म्हणून तळमळ मानसी. रात्रंदिवस कुसुमुसी, हे नवसंगती संगदोषी. घडे अनायासी प्रणिया. पातक जे कायिक वचिक, तैसेसी हे सांसर्गिक. शास्त्रधार असे देख, म्हणून पातक बोलिजे. यापरी कष्टी तो ब्राह्मण, पावता झाला परम शीन. काळांतरे पावला मरण, नेला बांधून यमदूती. पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ, दानधर्म आचारशीळ. यालांगी तया ते केवळ, नसे हळहळ जाचनीची. परी विष्णुलोकी सुशीळे ते, नारदे कथिले ते. तिने प्रार्थून विष्णू ते, करुणामृत वचने करुणी. म्हणे देवदेवा ऋषिकेशी, तू तव कृपाळू होसी. तरी कोण दशा भ्रातराशी, निज मानसी विचारा. मग संतुष्ट होऊन नारायण, तया आणवी धाडून विमान. मग उभयंता दोघे जण, वैकुंठ भुवना पावली ते. संस्थात्य संतती भूमो वैकुंठ निलयंगता. सायुज्यपती संयुक्ता पुनर्वृत्तीला दुर्लभ. या प्रकारे श्लोकार्थी बरवा, श्रुती आदरे परिसवा. न्यून पूर्ण क्षमा करावा, दोष न ठेवावा मज लागी. पाहून या समंतात ते, अर्थ न वयवा नेला येथे. प्राकृत भाषा म्हणून तिथे, अव्यवसंती न करावा. समर्था केला पाहून बरवा, म्हणून दुर्बळाती अभेरावा. हे केवी उचित थोरिवा, विविध भावा न दिसे. स्वस्ती श्रीमलमास महात्मग्रंथ, पद्मपुराणीचे समंत. मनोहर सुत विरचित, सप्तमध्याय गोडहा. इति सप्तमाध्याय संपन्नम. तुम्हाला जर हे अध्याय आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि एक लाईकसुद्धा नक्की करा.